बापू सुभाष बापू एक उद्या अध्यक्ष महाराज, दक्षिण तालुक्यातून भीमा नदी जात आहे. त्या नदीवरती अनेक बंधारे आहेत. त्या नदीवरतीच उजनी धरण आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये विजेचा तुटवडा म्हणून आपल्या भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांचा केवळ 2 तास वीज पुरवठा केलेला आहे. आणि भीमा नदी ही कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर आहे. आणि कर्नाटकमध्ये मात्र 8 ते 10 तास लाईट चालू आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या अलीकडच्या बाजूला 2 तास फक्त लाईट चालू आहे. मला असं वाटतं सर्व ठिकाणी 6 ते 8 तास लाईट चालू आहे. फक्त भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. मला असं वाटतं की अनेक शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याच्या योजनाही त्या ठिकाणी आहेत. शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, जनावराला पाणी मिळत नाही. तर माझी शासनाला आपल्यामार्फत विनंती आहे, तात्काळ कर्नाटक जसं 8 ते 10 तास चालू आहे, कारण अनेक बंधारे भरलेले आहेत, पाणी तुटवडा आहे, तरी परंतु कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा 7 ते 8 तास लाईट पुरवठा सुरू करावा असे आपल्या मार्फत मी राज्य सरकारला, मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. कालच बापू माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी तसं पत्र दिलेलं आहे. माझ्याही मतदारसंघात तसंच पद्धतीनं आहे. ऊर्जा विभागाला तशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत.